पक्षात राहून बेमाईनी करणाऱ्याला घरात घुसून मारू, भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले यांचं वादग्रस्त वक्तव्य। एकीकडे मंत्री राहता आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आव्हान देता हा राजकीय विनोद। 2 सप्टेंबरच्या जीआरवरून भुजबळांच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा निशाणा, तर भुजबळांचं वागणं पक्षाच्या शिस्तीत बसत नाही, सोळंकेंची टीका। 2 टर्म्स आमदार राहिलो, पुढेही राहीन की नाही माहित नाही, राजकारणात कधी थांबलं पाहिजे, माणसानं ठरवलं पाहिजे। शिरसाटांच्या वक्तव्यानं आता राजकीय निवृत्तीच्या चर्चा। मुंबईमध्ये सणांच्या माध्यमातून जातीय राजकारण, मुंबईमध्ये फराळ वाटताना जातीय राजकारण केलं जातंय। खासदार वर्षा गायकवाड यांची महायुतीवर टीका। नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी रोहित पवारांनी यशवंत बिवलकरांवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर, वनविभागाच्या चौकशीचा अहवाल समोर, बिवलकरांनी 1400 कोटींची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद। राज्यातील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा, पुढील आठवड्याभरात सोडत काढणार असल्याची माहिती। तर दिवाळीची धामधूम संपताच आता 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू। नांदेडच्या देगलूरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा, देगलूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार यांचा पवारांच्या राष्ट्रवादीतून दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। राष्ट्रवादी नेते भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांच्या कार्यक्रमाला अनुपस्थित, मिनल खतगावकर सुद्धा अजित पवारांच्या कार्यक्रमाला गैरहजर, तर गोरठेकदार यांच्या पक्षप्रवेशावरून भास्करराव पाटील खतगावकर हे नाराज असल्याची चर्चा। पाटण काजारवाडी सोसायटीच्या चेअरमनसह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचं केलं स्वागत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये महायुती होणार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं जवळपास निश्चित। बच्चू कडूंच्या नागपुरातील महाएल्गार आंदोलनासाठी महिलांकडून वर्गणी जमा करण्यास सुरुवात। बच्चू कडू यांच्या 28 ऑक्टोबर रोजी नागपूर या ठिकाणी महाएल्गार मोर्चाचं आयोजन, घरोघरी जाऊन सध्या जोळीत वर्गणी गोळा करण्याचं काम सुरू। नांदेडच्या देगलूरमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना जोरदार पाऊस, सभेला आलेल्या नागरिकांची यामुळे तारांबळ, महिला पुरुषांनी चक्क डोक्यावर खुर्च्या घेतल्या। पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये मेट्रो कामाचा आमदार शंकर मांडेकरांनी आढावा घेतलाय। रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या, तर अखंडित विद्युत पुरवठ्यासंदर्भात सुद्धा उपाययोजना करण्यासंदर्भात मांडेकरांनी बैठक घेतली। चंदगडमध्ये आमदार शिवाजीराव पाटलांकडून भाऊबीज सोहळा, भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची उपस्थिती। मतदारसंघात मोफत रुग्णवाहिका आणि विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बसेसची सेवा देण्याची शिवाजीराव पाटलांची घोषणा। अमरावतीमध्ये माजी राज्यपाल रासू गवई यांचं स्मारक उद्घाटनासाठी सज्ज, 30 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा। सरन्यायाधीश भूषण गवई देखील उपस्थित राहणार। अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरण, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा हवामान खात्याचा इशारा। अनेक नौका आश्रयासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरात दाखल। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवर उद्या मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक असेल, तर ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा ही 1 ते 4 या वेळेमध्ये पूर्णपणे बंद राहणार। दिवाळीत पुण्याच्या हवेचा दर्जा घसरला, असुरक्षित श्रेणीच्या फटाक्यांमुळे विषारी घटकांच्या प्रमाणात वाढ। फटाक्यांमुळे हवेतील विषारी घटकांचं प्रमाण हे 40 ते 400 पट वाढलं। शहरातील 13 मॉनिटरिंग केंद्रांपैकी केवळ 5च केंद्र सुरू। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पर्यटकांची गर्दी, दीपावलीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची उद्यानाला पसंती, तर गेल्या 4 दिवसात तब्बल 24 लाखांचा महसूल जमा। दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये 22,000हून अधिक पर्यटकांची हजेरी। मुंबईतील आरे कॉलनीतील बंगल्यामध्ये लाखोंची घरफोडी, पोलिसांकडून अवघ्या काही तासातच 2 आरोपींना बेड्या, 36 लाखांहून अधिकचा मुद्देमालही जप्त। पुण्यामध्ये 9 महिन्यात रस्ते अपघातात 215 जणांनी जीव गमावला, तर 570 जण गंभीर जखमी। रस्त्यांवरील खड्डे, बेफाम वाहन चालक याला जबाबदार असल्याची माहिती। पुण्यात महापालिकेनं 4634 बेकायदेशीर बोर्ड आणि बॅनर तसंच फ्लेक्स हटवले। महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार काल दिवसभरात करण्यात आली ही कारवाई। मुंबईत इमारत दुरुस्ती मंडळामध्ये कार्यरत वरिष्ठ लिपिक नितीन साळवे यांची गळफास घेऊन आत्महत्या, पर्वती पोलीस ठाण्याकडून अधिकचा तपास सुरू। नांदेड पनवेल एक्सप्रेसच्या एसी डब्यामध्ये गळती, प्रवाशांकडून रेल्वेच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित, प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनावर नाराजीही व्यक्त।